नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. चांदेकरांच्या घरचा देवीचा उत्सव आठवून संगीताला फार वाईट वाटत असतं, कारण मागच्या उत्सवात अशा काही गोष्टी घडलेल्या असतात ज्यामुळे संगीताला स्वतःचीच लाज वाटत असते. तिला आठवत असतं की ते पास मिळावेत म्हणून आपण किती अट्टहास करत होतो. बिचारी कला हे सगळे पास कुठून आणेल याचाही आपण विचार केला नाही, फक्त तिच्यावर आपण लादून दिलं. एवढंही करून बिचारीने आपल्यासाठी पासेस जमा केले, त्यासाठी तिने देवी आईची मूर्ती घडवली आणि मूर्ती घडवताना तिने कुठल्याही प्रकारचं मानधन घेतलं नाही. परंतु मी काय केलं, मी मात्र कलाची ओळख सगळ्यांपासून लपून ठेवली. जेव्हा नैना डान्स करत होती तेव्हा मात्र तिच्या पायाखाली निखारा आला होता, तिचा पाय भाजला असता, परंतु त्यावेळी कलाने तिथे येऊन नैनाला वाचवलं होतं. नैनाचा जीव वाचवला होता, तरी सुद्धा नैना तिला म्हटली की ती माझ्या घरची नोकर आहे. आणि तेव्हा मी सुद्धा काही म्हणू शकले नाही, पण मला नैनाचं लग्न अद्वैत रावांसोबत करून द्यायचं होतं. मी एवढी स्वार्थी कशी काय झाले की मी नैनाचं सुख बघता बघता माझी कला जी माझ्यासाठी रोज राबत होती, जी रोज माझा विचार करते, जिला माझ्याशिवाय काही सुचत नव्हतं, त्या कलाच्या बाबतीत मी इतकं दुय्यम कशी काय वागू शकते. प्रत्येक वेळी मी कलाला दुय्यम स्थान दिले, प्रत्येक वेळी मी कलाचं कधीच ऐकून घेतलं नाही. नेहमी मी नैनाला सपोर्ट केला. जिथे नैनाला एखादी गोष्ट हवी असेल तिथे तिला देऊन टाकली, परंतु माझ्या कलेचा मात्र मी कधी विचार केला नाही, माझ्या कलेच्या भावनांचा विचार केला नाही. आणि याच गोष्टीचं संगीताला फार वाईट वाटत असतं. आणि ही सगळ्या गोष्टींची सुरुवात त्या देवी आईच्या उत्सवापासून सुरू झाली होती, हेही संगीताला आठवत असतं. संगीता रडायला लागते. काजल म्हणते की अहो खरे बाई, काय झालं तुम्हाला, धुळीची अलर्जी आहे का, हे झटकल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय का. तेव्हा संगीता म्हणते की नाही ग, मागच्या वर्षीचं सगळं आठवलं आणि डोळ्यात पाणी आलं. मी आणि नैनीनी तर कलेला ओळख सुद्धा दाखवली नाही ग, मी खूप अपमान केला ग कलेचा. तेव्हा काजल म्हणते की अगं आई, काय रडतीयस तू, आणि आपली कलाताई किती वेगळी आहे तुला माहितीये ना. आणि अगं तू कशाला काळजी करते, देवी आई कलाताईसाठी जे काही बेस्ट असेल ना तेच करणार. आणि तुला तर माहिती आहे आपली कलाताई जे पण काय करते ते कसं असतं. मग संगीताच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं आणि ती म्हणते की जगात भारी असतं. संगीता काजलला म्हणते की काजू, अगं मला सगळ्या गोष्टी कळताय, परंतु हे सगळं माझ्यामुळेच घडतंय ना गं. मग काजल संगीताला म्हणते की खरे बाई, आता तुम्ही असं स्वतःला कोसत बसू नका. हे बघा, जाऊ द्या, जे झालं ते झालं, आणि आपल्याला किती काम आहे, उठा चला बरं, आपल्याला कामं करायची आहेत ना, चला बरं लागा कामाला, असं म्हणून संगीता आणि काजल पुन्हा एकदा कामाला लागतात. तर मंडळी, एक मोठी अनाउन्समेंट मला करायची आहे की मागच्या हप्त्यातील आपली विजेती ठरलेली आहे कला रामटेके. सर्वप्रथम कला, तुमचं खूप खूप अभिनंदन. कृपया जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपले बक्षीस मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरा. तुमच्या पत्त्यावर तुमची पैठणी लवकरच येईल. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या लाईकचं टार्गेट असणारे 1500 लाईक्स. मला माहिती आहे टार्गेट खूप मोठा आहे, परंतु हाही विश्वास आहे की तुम्ही ते टार्गेट नक्कीच कंप्लीट करा. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर इकडे रात्रीच्या वेळी आता सर्वांची मीटिंग ठरलेली असते, सर्व चांदेकर हॉलमध्ये जमा झालेले असतात. सोहम आबांना म्हणतो की आबा, आता सगळी गडबड सुरू होणार ना, म्हणजे कसं की प्रत्येकाला वेगवेगळी कामं दिलेली असतात, मग कोण काय काम करणार, मग हे त्याला ओरडणार ते त्याला ओरडणार. आणि हो, हे सगळं अद्वैत दादाच करणार, हा, कारण अद्वैत दादावर ही सगळी जबाबदारी दिली आहे ना. मग रजनी म्हणते की सोहम, अरे काय बोलतो तू, तो मोठा भाऊ आहे ना तुझा, आणि मोठा भाऊ असं कधी करतो का, उलट तुझा दादा सगळ्या गोष्टी किती छान पद्धतीने हँडल करतो, त्या गोष्टी त्याच्याकडनं शिक आणि त्याला नावं ठेवायचं बंद कर. अद्वैत म्हणतो की अरे नाहीतर काय, आणि सोहम, मी कधी ओरडतो रे तुझ्यावर कधी ओरडलं आतापर्यंत मी. त्याच वेळी अद्वैतला एक कॉल येतो आणि मग अद्वैत त्यांना म्हणत असतो की काय काय नॉनसेन्स आहे हा, तुम्ही चांदेकरांची ऑर्डर काय पहिल्यांदा घेताय का, तुम्हाला काही माहित नाहीये का, चांदेकरांची मिठाई आम्ही तिथूनच घेतो, माहितीये ना तुम्हाला. नाही म्हणजे तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारूच कसा काय शकता, असं म्हणून अद्वैत फोन ठेवतो. सोहम म्हणतो की बघा मी काय खोटं बोलत होतो का, बघा बरं कसा ओरडतो हा. अद्वैत म्हणतो की सोहम, अरे असं काय करतोय, मी असा स्ट्रिक्ट वागतो म्हणून तर आपली कामं होतात ना. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, अगदी बरोबर बोलतोयस तू, आणि तसंही देवी आईच्या उत्सवाची जबाबदारी जेव्हापासून तू तुझ्या खांद्यावर घेतलीये तेव्हापासून मात्र तू ती नीट पार पाडलीयस. सर्वजण तिथे असतात, फक्त मिसिंग असते ती कला. आणि कला बाहेरच्या अंगणामध्ये देवी आईची मूर्ती घडवत असते आणि तिने सगळी माती एकत्र केलेली असते आणि मातीपासून आता सुंदर अशी मूर्ती कला घडवणार असते. आणि ते सगळं काम करत असताना देवी आईच्या मागच्या उत्सवाची तिला आठवण होत असते. मागच्या वर्षी तिला आठवत असतं की आपल्या आईच्या घरात किती अपमान झाला होता, आपल्या आईला घरातून काढून देत होते, हाकलून देत होते. त्यानंतर मी छान अशी मूर्ती घडवली होती. सोबत अद्वैतने सुद्धा मला सोडलं नव्हतं की अद्वैत सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये मला ओरडत होता. एवढंच काय तर सिक्युरिटी गार्डला बोलावून मला तो बाहेर काढून देत होता. आणि देवी आईच्या उत्सवामध्ये नैना कलाला सांगत होती की तू आताच्या आता इथून निघून जाऊ, ड्रामा क्रिएट करू नकोस. त्या सगळ्या गोष्टी आठवून कलाच्या मनात फक्त एकच विचार येतो की एका वर्षामध्ये किती काय काय गोष्टी बदलून गेल्या, मागच्या देवी आईच्या उत्सवात आणि ह्या देवी आईच्या उत्सवात किती सगळं बदल आहे. तेव्हा मी कला खरे म्हणून देवी आईची मूर्ती घडवत होते आणि आता कला चांदेकर म्हणून मूर्ती घडवते. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, आता या वर्षीचा मंडप आणि डेकोरेशन हे वरचढ असेलच, आणि यावर्षी तर अजून चांगलं व्हायला पाहिजे. या शतकातलं हे पहिलंच वर्ष आहे आणि तुमच्या लग्नातलं सुद्धा पहिलंच वर्ष आहे ना हे. आबांचा हा शब्द ऐकल्यावर अद्वैतचा चेहरा लगेचच उतरतो. मग आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तू असं गप्प का बसलास. अद्वैत म्हणतो की काही नाही आबा, तसंही माझं सगळ्यांसोबत बोलणं हे सुरूच आहे. रजनी अद्वैतला म्हणते की अद्वैत, देवीचे दागिने पॉलिशला दिले ते आठवणीने आणायचे हा तुला, आणि गुरुजींसोबत बोलणं झालं का तुझं, काय आहे ना यावर्षी आपल्या देवीचा उत्सव आणि नवरात्र उत्सव दोघंही एकत्र चालेल, आणि त्यामुळे गुरुजींची सुद्धा तारांबळ उडाली असेल. अद्वैत म्हणतो की हो, काळजी करू नकोस काकू, मी गुरुजींशी बोललो आधीच, आणि गुरुजींना जी आठवण करून द्यायची ती आठवण सुद्धा मी वेळेत करेल, काही काळजी करू नकोस. बाय द वे सगळे आहेत, आणि मला एक सुचवावंसं वाटतंय आबा, मला असं वाटतंय की यावर्षी आपण मेनू बदलावा का, म्हणजे देवी आईची स्थापना आणि अंबाबाईची प्रतिष्ठापना सुद्धा एकाच दिवशी होते, आणि खरं तर हा खूप दुर्मिळ योगायोग आहे. त्यामुळे जर तुमची हरकत नसेल तर आपण काहीतरी स्पेशल करूयात का. ज्या प्रकारे आपण चांगलं भोजन करून आपलं मन तृप्त होतं ना, त्याचप्रमाणे देवाला सुद्धा चांगलं भोजन देऊन देवाचंही मन तृप्त होतं. आणि तसं पण देवी आई, अंबाबाई, आदिशक्ती ह्या अन्नपूर्णा तर आहे, त्यामुळे काहीतरी खास मेनू झाला पाहिजे. सरोज म्हणते की आबा हरकत नाही, मी आणि रजनी मिळून आम्ही काहीतरी छान मेनू ठरवतो. सरोज म्हणते की आबा मला काय वाटतं माहितीये का, या वर्षी आपण दर्शनाची सिक्युरिटी सुद्धा थोडी टाईटच ठेवूया, कोणाला किती पासेस द्यायचे याची सुद्धा नोंद आपल्याकडे असायलाच हवी. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका.
त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौबल आणि त्यांना नाती मराठीतर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी. तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते. त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकवतोय ते. धन्यवाद. कला तिथे आलेली असते, सरोजचं बोलणं ती ऐकत असते. सरोज पुढे म्हणत असते की आपल्याकडे येणारी लोक ही प्रतिष्ठितच असतील यात काही शंकाच नाही. तर मला काय वाटतं माहितीये का, जेवढी संख्या आहे ना तेवढेच पासेस आपण छापूयात. आणि मग कलाकडे बघून सरोज म्हणत असते की आता बघा ना, मागच्या वर्षी काय झालं, या खरेंकडे पासेस पोहोचले. त्यामुळे त्याचे परिणाम काय झाले, या मुली फक्त आपल्या कार्यक्रमात नाही तर आपल्या घरात सुद्धा घुसल्या. मग कला सरोजला म्हणते की मॅडम मला थोडं बोलायचं होतं. तेव्हा सरोज म्हणते की नाही काही गरज नाहीये त्याची. आबा म्हणतात की अख्खं कुटुंब चर्चा करतंय आणि देवी आईचा उत्सव आहे, त्यामुळे घरातल्या कोणालाही या चर्चेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतो. मग कला म्हणते की थँक्यू आजोबा, मला असं वाटतंय की यावर्षी जर आपण देवी आईच्या दर्शनासाठी पासेस ठेवलेच नाही तर. त्यावर सरोज म्हणते की का, मागच्या वर्षी पासेस ठेवून सुद्धा तुम्ही आमच्या घरात घुसलातच ना, आणि आता जर पासेस नाही ठेवले तर तुमच्यासारखी कितीतरी माणसं पुन्हा आमच्या घरात घुसतील. आबा सरोजला म्हणतात की सरोज जग काय बोलतेस तू. कला म्हणते की मी हे सुचवलं कारण लोकांच्या श्रद्धेच्या आड पासेस येऊ नये म्हणून. शेवटी हा तर भावनांचा प्रश्न आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की प्रश्न शेवटी भावनांचा आहे, ही गोष्ट मी समजू शकतो, परंतु आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. कारण जर पासेस असेल तरच आपल्याला क्राऊड कंट्रोल करता येईल, दुसरा कुठलाच आपल्याकडे ऑप्शन नसेल. मग कला म्हणते की माझ्या आठवणीनुसार मला तरी वाटतंय की आपण आता हल्लीच पासेस ठेवायला लागलोय. सुरुवातीपासून कधीच देवी आईच्या दर्शनाला पासेस नव्हते. आता सरोज उभी राहते आणि आबांना म्हणते की आबा आता मला ह्या मुलीला समजावंच लागणार. मग कला म्हणते सरोज म्हणते की काय ग, तुला बोल म्हटल्यावर तू काही बोलशील का. तुला येईल ती बडबड करण्याची काही गरज नाहीये. जास्तीत जास्त एखादा पदार्थ सुचवला असता त्यांना ठीक होतं, परंतु एवढ्या मोठ्या गोष्टीत तुला नाक खुपसायची काही गरज नाहीये, कारण तू चांदेकरांची कोणीच लागत नाही आणि तुला सून म्हणून सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. कला म्हणते की नाही सरोज मॅडम बरोबर बोलताय तुम्ही एका अर्थाने. मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि त्यांची प्रतिनिधी सुद्धा आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की चांदेकरांच्या येथील प्रतिष्ठित देवीचं दर्शन हे मला किंवा माझ्यासारख्या सामान्य लोकांना मिळायलाच हवं, त्यात पासेस आडवे येऊ नये. सरोज म्हणते की हो, एक मिनिट, म्हणजे तुला ही गोष्ट तरी कळली ना की चांदेकर एक प्रतिष्ठित घराणे म्हणून, आणि हेही कळलं असेल की यांच्याकडे येणारी लोक ही कायम प्रतिष्ठितच लोक असतात आणि याच लोकांसाठी चांदेकरांकडनं चांगली मेजवानी सुद्धा दिली जाते. कला म्हणते की खास लोक चांदेकरांच्या मेजवानीचा आनंद घेतील, परंतु सर्वसामान्य माणसं हे देवी आईच्या दर्शनाचा आनंद घेतील ना. आणि तसंही देवी आईच्या दर्शनासाठी आसुसल्यांना अजून काहीच नको असतं. वर्षभर फक्त देवी आईचं दर्शन कसं आणि कधी होईल याचीच फक्त लोकांना ओढ असते.